नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त सायन्स महाविद्यालय नांदेड येथे 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन. दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकार जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग, केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर पंडित मधनुरे वरिष्ठ वैज्ञानिक उपस्थित होते. भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय, जलसंसाधन व नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग, केंद्रीय भूमिजल बोर्ड मध्य क्षेत्र नागपूर यांचे राजीव गांधी भूजल प्रशिक्षण आणि संशोधन संस्था रायपूर यांच्या वतीने 3 दिवसीय द्वितीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LP शिंदे सर, उपप्राचार्या डॉक्टर अरुणा शुक्ला, प्राध्यापक डॉक्टर किशोर गायकवाड, जिओलॉजी विभाग प्रमुख डॉक्टर पंडित मधनुरे वरिष्ठ वैज्ञानिक, श्रीमती निलोफर वैज्ञानिक घ, उपेंद्र धोंडे वैज्ञानिक घ, शुभांगी लोहाने वैज्ञानिक ख, श्री रजनीकांत शर्मा रसायन वैज्ञानिक, श्री पवार श्रीनिवास वैज्ञानिक ख व संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, प्राचार्य व उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. मी प्रोफेसर डॉक्टर सो अरुणा राजेंद्र शुक्ला, सायन्स कॉलेज नांदेड, उपप्राचार्य. सायन्स कॉलेज नांदेड येथे नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जे आज आमच्या इथे 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रशिक्षण जे विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना, सायन्स कॉलेजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, भूगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांना जे मिळत आहे, तर याच्यामध्ये नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडचे कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व सदस्य ह्यांच्या प्रेरणा आणि प्राचार्य महोदय, उपप्राचार्य ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि केंद्रीय भूजल विकास, नदी विकास, नदी विकास प्रबंधन, जल प्रबंधन जे नागपूरचं क्षेत्र आहे, केंद्रीय मुख्य क्षेत्र आहे, त्या ठिकाणाहून हे कार्यक्रम भारत सरकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमामध्ये पंडित मधनुरे हे जे सायंटिस्ट आहेत वरिष्ठ, ह्यांचं मार्गदर्शन, नागपूरचे आणि पुण्याचे वेगवेगळे वरिष्ठ असे जे सायंटिस्ट आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन लाभत आहे. आणि पहिल्या दिवशी व्याख्यान, उद्घाटन, तसेच दुसऱ्या दिवशी फील्ड वर्क सर्व सहभागितांना नेण्यात आलेलं आहे आणि फील्ड वर्क करण्यात आलेलं आहे. यामध्ये 40 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण जल व्यवस्थापन कशा प्रकारे आहे, त्याचे वेगवेगळे मुद्दे आणि व्यवस्थापन कशा प्रकारे केले पाहिजे याचं सखोल मार्गदर्शन उपस्थित व्याख्याते जे आहेत त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर नांदेड एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या या अमृत महोत्सवी वर्षामध्ये ही एक मोठी पुरवणी आहे आणि हे 3 दिवसीय जे सत्र ह्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. मी डॉक्टर पंडित मधनुरे, मी वरिष्ठ भूवैज्ञानिक आहे. केंद्रीय भूमिजल परिषद मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीमध्ये सध्या नागपूर येथे कार्यरत आहे. आज इथे आमच्या विभागातर्फे केंद्रीय सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड व तसेच नागपूर NES कॉलेज सायन्स नांदेड यांच्या वतीने आम्ही इथे नांदेड येथे सायन्स कॉलेजमध्ये 3 दिवसाचा एक प्रशिक्षण शिबिर घेतलेलं आहे की ज्यामध्ये जवळजवळ 40 एक मुलं आणि विविध डिपार्टमेंटमधून आलेले जे ऑफिसर्स आहेत, जसं वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट आहे, GSD आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, अशा बरेच सारे रेव्हेन्यू डिपार्टमेंट, ह्या डिपार्टमेंट सोबतच आणि या कॉलेजचे BSCचे स्टुडंट्स व तसेच रिसर्च स्कॉलर हे जवळजवळ एकूण 40 लोक इथं आम्ही त्यांना प्रशिक्षण देत आहोत. मेन प्रशिक्षणाचा उद्देश आहे या भागातील भूजलाची परिस्थिती कशी आहे, भूजलची व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करायला पाहिजे यावर आम्ही हा 3 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आम्ही बरेच सारे असे मॉड्यूल किंवा असे लेक्चर्स ठेवलेलो आहोत की जे करून की ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅरियरमध्ये डेफिनेटलीच होईल.
त्याच्यामध्ये बरेच सारे आम्ही विषय निवडलेले आहेत की जे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना उपयोगी असे होतील. त्याच्यात आता आम्ही एक दिवस फील्ड प्रोग्राम पण घेतलेला आहे की जे करून त्यांना जे थिअरीमध्ये जे शिकवतील त्याचं प्रॅक्टिकल कसं उपयोग होईल किंवा प्रॅक्टिकली आम्ही त्याला कसं आपण लिंक करू थिअरीसोबत. जसं एक्सप्लोरेटरी ड्रिलिंग ड्रिलिंग ॲक्टिव्हिटीज कसं करतात, रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं, जिओफिजिकल सर्वेसनं आपण पाणी कसं फाइंड आउट करायचं, ह्या विषयावर सुद्धा आम्ही त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग एक दिवसाची दिलेली आहे. मला निश्चित आशा आहे की हा जो ट्रेनिंगचा आम्ही जो प्रोग्राम घेतला सायन्स कॉलेजच्या वतीने तो डेफिनेटली त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कॅरियरमध्ये डेफिनेटली एक त्यांना चेतना देईल आणि ते डेफिनेटली त्यांना पुढे चालून त्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल माझी अशी आशा आहे. परंतु सर हा प्रोग्राम एक्झामच्या मध्येच ठेवण्यात आलेला आहे, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ नाही घेतला याच्याबद्दल? नाही, तसं नाही आहे मॅडम. आम्ही ते प्रोग्राम आम्ही विचार करूनच केला आणि आम्ही त्यांच्या सायन्स कॉलेजच्या प्रिन्सिपलची आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटची सहमतीनेच त्यांनी जे स्लॉट दिलेलं आहे त्या स्लॉटनुसारच आम्ही केला. आणि जवळजवळ सर्व स्टुडंट्स BSCचे सर्व स्टुडंट जे बी या भागातले आहेत, या विभागातले, हे सर्व पार्टिसिपेट करतात. आणखी नंतर तुम्ही असंच असेच उपक्रम राबवणार आहात? हो, केंद्रीय भूजल परिषद हे असे कार्यक्रम वर्षानुवर्षे घेत असते आणि हर एक जिल्ह्यामध्ये आमचे असे कार्यक्रम चालू आहेत. तर आम्हाला जिथं चांगला सहभाग भेटतो आणि ज्या भागामध्ये पाण्याची परिस्थिती थोडं बिकट दिवसेंदिवस व्हायला लागलेली आहे त्यानुसार आम्ही असे स्थळ निवडतो आणि त्या भागात जाऊन आम्ही त्या भागाची कशी परिस्थिती आहे, पाण्याची परिस्थिती कशी आहे, किती क्वांटिटी आहे, क्वालिटी कशा प्रकारची आहे, क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर कोण्या प्रकारचे क्षार जास्त आहेत, सोडियम जास्त आहे का, नायट्रेट जास्त आहे का, फ्लोराईड जास्त आहे का, किंवा अजून काही त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत की जे कारण आपणाला ते पाणी जर पिलं तर आपल्या शरीरावर त्याचा दुष्परिणाम होईल, असं आम्ही त्याच्यावर आम्ही प्रेरणा करत असतो, त्यांना जागृती करत असतो की मग काय परिस्थिती आहे ते, आणि त्यातल्या त्यात मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करायचं, जे पाणी आहे ते किती प्रमाणात आहे आणि कसं आपण त्याचा सदुपयोग करायचा, शेतीसाठी कसं त्याचा काटेकोरपणे उपयोग करायचा, ह्या विषयावर आम्ही सर्व करत असतो. आणि त्यातल्या त्यात केंद्रीय भूमिजल परिषद जी आहे ना, बरेच सारं अभ्यास करत असतं. जसं रेन वॉटर आर्टिफिशियल रिचार्ज आहे, पायलट प्रोजेक्ट घेतो आहे, त्यातल्या त्यात वॉटर क्वालिटीवर पूर्ण स्टेटभर, पूर्ण भारतभर असा आम्ही अभ्यास करतो. त्यातल्या त्यात ग्राउंड वॉटर रेग्युलेशन, आम्ही ग्राउंड वॉटर रेग्युलेशनवर सुद्धा आम्ही आमचा विभाग काम करतो. आणि त्यातल्या त्यात दुसरे जे बी पायलट प्रोजेक्ट्स आहेत आम्ही डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोजेक्ट्स करून त्याचे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करून आम्ही तो जो शेतकऱ्यांना म्हणा किंवा सर्व जनतेला कसा फायदा होईल याच्यावर आम्ही त्याचं करत असतो. मी प्राध्यापक डॉक्टर किशोर रामराव गायकवाड, विभाग प्रमुख जिओलॉजी डिपार्टमेंट NES सायन्स कॉलेज नांदेड. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर आणि जिओलॉजी डिपार्टमेंट ऑफ सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त मानाने आम्ही 3 दिवस एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आणि ह्या कार्यशाळेमध्ये आमच्या महाविद्यालयाचे जे BSCचे विद्यार्थी असतील, तसेच दुसरे काही रिसर्च स्कॉलर वगैरे आहेत विद्यापीठाचे वगैरे, आणि अजून वेगवेगळ्या सरकारी जे डिपार्टमेंट आहेत यांच्यासाठी हा प्रतिनिधित्व करण्यासाठी हा एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे. आणि हा जो प्रोग्राम आहे हा आम्ही परीक्षेचा विद्यापीठाचा शेड्यूल बघूनच BSCच्या विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा नाही हे होणार नाही, त्या शेड्यूलनुसार आम्ही तो आयोजित केला होता. हा प्रोग्राम केंद्रीय भूमिजल बोर्ड नागपूर यांनी आयोजित करण्यात आला होता. आणि ह्या प्रोग्रामच्या पहिल्या दिवशी दिनांक 15 डिसेंबर रोजी याच्यामध्ये 6 सेशन घेण्यात आले होते. आणि ह्या सेशनसाठी वेगवेगळ्या विभागातून सायंटिस्ट लेवल असलेले सर्व इथं गेस्ट हे आलेले होते आपल्याला लेक्चर देण्यासाठी. तसेच ह्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी मुलांना प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी नांदेडच्या वेगवेगळ्या भागामध्ये नेऊन त्यांना जे ड्रिलिंग सेक्शन वगैरे असतात, पाणी कसं बघितलं वगैरे जातं, पाण्याची लेवल कशी मोजायची, याचं सर्व प्रशिक्षण हे 1 दिवसामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. आणि आज कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी परत काही एक सेशन अटेम्प्ट करण्यात आलेले. ह्या कार्यशाळेसाठी 30 विद्यार्थी अपेक्षित होते, पण ह्या कार्यशाळेला
जास्त प्रतिसाद लाभल्यामुळे याला 40पेक्षा जास्त पार्टिसिपंट सहभागी झालेले आहेत. आणि हा प्रोग्राम आयोजित केल्यानंतर मुलांमध्ये खूपच उत्साहाचं वातावरण आहे. आणि त्यांच्याकडून जे काही हे आहेत समजा ते हे म्हणालेत की असे जे काही शासनातर्फे जे प्रोग्राम असतात, जसे की केंद्रीय भूमिजल बोर्ड, असे काही प्रोग्राम आम्हाला आयोजित करण्यात यावे आणि आम्हाला याचा भविष्यात फायदा होईल असे हे करण्यात यावे अशी त्यांनी जे पंडित मदनुरे सर आहेत आणि हे जल विभागाचे जेवढे पूर्ण जे पदाधिकारी आहेत अशी त्यांनी आशा व्यक्त केलेली आहे. मॅडम, आमच्याकडं सेशन जे आहेत हे दिवाळीच्या सुट्ट्याच्या 21 दिवस सुट्ट्या असतात आणि त्याच्यानंतर आमची परीक्षा घेतली जाते आणि परीक्षा संपल्यानंतर आमचं पुढचं सेशन हे कंटिन्यू सुरू होतं. त्याच्यामुळं व्हॅकेशन पिरियड हा नसतो. 8 डिसेंबरला आमची UGची जी एक्झाम आहे ही संपली होती आणि याच्यामध्ये सर्व पार्टिसिपंट हे UGचे आहेत. त्याच्यामुळं परीक्षा संपल्यानंतरच आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला होता. जास्तीत जास्त मुलं आणि मुली विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? केंद्रीय भूमिजल बोर्ड यांनी आम्हाला एक साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये संपर्क साधला होता की असा एक प्रोग्राम आहे आणि महाराष्ट्रामध्ये Tier 2 मध्ये हा प्रोग्राम फक्त एकाच महाविद्यालयाला जातो आणि त्या प्रोग्रामसाठी त्यांनी आमच्या महाविद्यालयाचं सिलेक्शन केलेलं होतं. मग हा प्रोग्राम चांगला सक्सेसफुल व्हावा म्हणून आम्ही 4 महिने अगोदरपासूनच मुलांमध्ये ह्या प्रोग्रामविषयी सर्व माहिती आम्ही त्यांना पुरवत आलो होतो की काय काय तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये कसं करणार आहे, प्रशिक्षण कसं देणार आहे, हँड्स ऑन ट्रेनिंगसुद्धा तुम्हाला पुरवली जाणार आहे आणि ही सर्व माहिती देऊन आम्ही अशी प्रसार माध्यमातून मुलांपर्यंत आणि याच्यापर्यंत पोहोचवली होती. आणि शेवटी मी केंद्रीय भूमिजल बोर्ड यांनी हा जो प्रोग्राम आयोजित केला याबद्दल मी नांदेड एज्युकेशन सोसायटी, सायन्स कॉलेज नांदेड आणि डिपार्टमेंट ऑफ जिओलॉजी यांच्यातर्फे आम्ही यांचे आभार मानतो.